Good morning. So, our next lecture is on control statements in C. ॲक्च्युली आपण लास्ट टाईम याच्यातले काही प्रोग्राम्स बघितलेले आहेत, पण थिरॉटिकल लेक्चर्स आपण कंडक्ट केलं नव्हतं. तर थोडीशी आपण थिरॉटिकल याच्याविषयी इन्फॉर्मेशन घेऊया आणि मग प्रोग्रामकडं ऑलरेडी आपण गेलेलो आहोत, पण अजून काही प्रोग्राम्स आपण बघू. सो कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजे काय की आतापर्यंत आपण जे प्रोग्राम्स बघितलेले आहेत ते प्रोग्राम्स आपण बेसिक लेवलला इनपुट आणि आउटपुट या बेसवर बघत होतो. इनपुट कॅल्क्युलेशन आणि आउटपुट या बेसवर आपण बघत होतो. आता कंट्रोल स्टेटमेंटमध्ये आपण काय करणार आहोत की जिथे आपल्याला काही चेकिंग करायचं आहेत, ट्रू किंवा फॉल्स अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहेत. इन दॅट केस वी वॉन्ट टू यूज अ कंट्रोल स्टेटमेंट्स. परत डिटेल्समध्ये आपण बघू की कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय. इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज देर इज अ नीड टू परफॉर्म डिफरंट टास्क्स बेस्ड ऑन अ कंडिशन. बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण कंडिशन टाकून काही गोष्टी चेक करणार असतो. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर ॲन ऑनलाईन वेबसाईट. वेन वी एंटर रॉंग ID पासवर्ड इट डिस्प्लेज इरर. वेन जेव्हा आपण एखादा ऑनलाईन फॉर्म भरत असतो किंवा इवन तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट जेव्हा ओपन करता तेव्हा जीमेल अकाउंटमध्ये जीमेल ID टाकतो, पासवर्ड टाकतो. जेव्हा पासवर्ड टाकतो तो चुकीचा असेल तेव्हा तो मेसेज डिस्प्ले करतं की तुमचा पासवर्ड चुकीचा आहे. ओके. पण जेव्हा तुम्ही बरोबर टाकताय व्हेन यू एंटर करेक्ट क्रेडेन्शियल्स देन इट डिस्प्लेस वेलकम पेज. जेव्हा तुम्ही करेक्ट टाकता तेव्हा ते एंटर होतात, वेलकम पेजवर जातो. म्हणजे इथे सो देअर मस्ट बी अ लॉजिक इन प्लेस दॅट चेक्स द कंडिशन. इथं काय केलं आहे की तुमचा युजर ID पासवर्ड चेक केला जातो आणि तो चेक करण्यासाठी हे कंट्रोल स्टेटमेंट्स आपण यूज केले जातात. यूजिंग डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट्स वी कॅन कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम. अजून याची डेफिनेशनमध्ये सांगता येईल की कंट्रोल स्टेटमेंट्सचं एक्झॅक्टली वर्किंग काय की आपण प्रोग्रामचा फ्लो चेंज करतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या प्रोग्राममध्ये 1, 2, 3 अशा कंडिशन चेक करतो. तर आपण पुढे बघणार आहोत त्यापैकी जी कंडिशन ट्रू होईल त्याचाच ब्लॉक एक्झिक्यूट होईल. अदरवाईज बाकीचे जे फॉल्स असतील त्यांचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजेच थोडक्यात 3 कंट्रोल स्टेटमेंट असं असतील तर 3 फ्लो झाले, त्यापैकी एखादा फ्लो एक्झिक्यूट होणार आहे. Using decision control statements, we can control the flow of program in such a way so that it executes certain statements based on the outcome of a condition. When the condition is true, then the block of this condition is executed, otherwise not executed. Actually, there are 3 types of control statements. First one, if statements. If generally आपण त्याला जर असं म्हणतो मराठीमध्ये. First type is a if control statements. Then second is a if else control statements. And third one is switch case statements. So we already know about if statements. Already we seen some programs of if statement. So in this lecture we compare if and if else statements. What is the if and what is the if else and the comparison between them. ठीक. ओके. पुढच्या स्लाइडवर बघा. इफ कंट्रोल स्टेटमेंट विषयी मी काय लिहिलं आहे. द स्टेटमेंट्स इनसाइड इफ बॉडी एक्झिक्यूट्स ओनली व्हेन द कंडिशन डिफाइंड बाय इफ स्टेटमेंट्स इज ट्रू. जेव्हा इफच्या कंडिशन ट्रू होतात तेव्हा आणि तेव्हाच काय होतं ते स्टेटमेंट किंवा तो ब्लॉक एक्झिक्यूट होत असतो. इफ द कंडिशन इज फॉल्स देन कंपाइलर स्किप द स्टेटमेंट्स. मग मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा 3 कंडिशन्स आपण प्रोग्राममध्ये देतो, ठीक आहे, पहिली कंडिशन ट्रू झाली तर तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल, दुसरी आणि तिसरी कंडिशन स्किप होईल. समजा पहिली कंडिशन फॉल्स झाली, दुसरीही कंडिशन फॉल्स झाली, तिसरी कंडिशन ट्रू झाली तर पहिली आणि दुसरा इफ ब्लॉक स्किप होणार आहे, तिसरा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. सो इफ द कंडिशन इज फॉल्स देन कंपायलर स्किप्स द स्टेटमेंट enclosed in if's body. We can have any number of if statement in C program. We can have any number of if statements in C program. किती आपण C program मध्ये if statement टाकू शकतो. इथे एक प्रोग्राम घेतलाय मी if, ज्याच्यामध्ये मी if एक्सप्लेन केलेला आहे.
ज्या प्रोग्राममध्ये बघा हॅश इन्क्ल्यूड stdio.h हॅश इन्क्ल्यूड कन्सोल इनपुट आउटपुट.h void main 2 व्हेरिएबल्स घेतलेत. हे 2 व्हेरिएबल्स इक्वल आहेत की डिफरंट आहेत हे चेक करायचं आपल्याला. सो त्यासाठी मी इंटेजर n1 n2 असे 2 व्हेरिएबल्स घेतले. क्लिअर स्क्रीन, एक मेसेज शो केला एंटर 2 नंबर्स. देन यूजर त्याच्यासमोर ज्या 2 व्हॅल्यूज टाकेल त्या व्हॅल्यूज मी इंटर केल्या ॲड्रेस ऑफ n1 आणि ॲड्रेस ऑफ n2ला. म्हणजे दोन्ही व्हेरिएबल्स आपल्याकडे आले. जेव्हा दोन्ही व्हेरिएबल्स आपल्याकडे आले तेव्हा मला कंडिशन चेक करायची आहे. सो मी कंडिशन टाकली इफ n1 इज इक्वल्स टू n2. आपल्याला हे माहीत आहे की ऑपरेटर्समध्ये इक्वल टू ऑपरेटर्स सिंगल इक्वल टू जेव्हा लिहितो तेव्हा त्याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. आणि एक्झॅक्टली इक्वल टू ऑपरेटर कुठला आहे, डबल इक्वल्स टू जेव्हा लिहितो n1 डबल इक्वल्स टू n2. इफ n1 इक्वल्स टू n2 असं जेव्हा लिहितो आपण तेव्हा काय होतं की एक्झॅक्टली त्या 2 साईड्स इक्वल आहेत का नाहीत हे चेक केलं जातं. इफ इन ब्रॅकेट n1 इज इक्वल्स टू n2 ब्रॅकेट printf both numbers are equal. printf what both numbers are equal. ब्रॅकेट कंप्लीट केलं कर्ली ब्रॅकेट. देन परत कंडिशन टाकली इफ n1 नॉट इक्वल टू n2. n1 इज नॉट इक्वल टू n2. पुन्हा त्याचा ब्लॉक काय आहे बघा, printf both numbers are not equal or different. ब्रॅकेट कंप्लीट गेट ch void mainचं ब्रॅकेट कंप्लीट. आता याच्यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे 2 इफ कंडिशन्स आहेत, इफ स्टेटमेंट्स आहेत. एक इक्वल टू चेक करण्यासाठीचं आहे, एक इक्वल नाही हे चेक करण्यासाठीचं आहे. असे 2 आहेत. आता आपला रूल काय आहे की जेवढेही तुम्ही इफ टाकताय त्यापैकी जी कंडिशन ट्रू होणार आहे तेच इफ एक्झिक्यूट होणार आहे, बाकी स्किप होणार आहे. आता बघा सपोज मी n1 आणि n2 मध्ये 5 आणि 6 टाकलं. n1 इज इक्वल टू 5 n2 इज इक्वल टू 6 अशा 2 व्हॅल्यूज इनपुट केल्या. इन दॅट केस काय येणार आहे मेसेज, पहिली इफ कंडिशन ट्रू होईल का, इफ n1 इक्वल्स टू n2 म्हणजेच इफ 5 इज इक्वल्स टू 6 द कंडिशन इज फॉल्स. जर ती कंडिशन फॉल्स होत असेल तर तो जो ब्लॉक आहे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटचा पहिल्या इफचा तो एक्झिक्यूट होणार नाही, तो स्किप होणार आहे, तो एक्झिक्यूट होणार नाही आहे. तो इफ पहिला इफ जेव्हा फॉल्स होईल तेव्हा कंट्रोल काय करेल, डायरेक्ट जंप कुठं होईल, दुसऱ्या इफला, कारण पहिला इफ फॉल्स झाला आहे. फॉल्स झाला तर त्याचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही, तो डायरेक्ट कुठे शिफ्ट झाला, नेक्स्ट इफला. 5 आणि 6 आहेत आपल्या व्हॅल्यूज. इफ n1 नॉट इक्वल टू n2, if 5 is not equal to 6, condition is met, condition is true, then condition true झाल्यावर तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल. काय ब्लॉक एक्झिक्यूट होईल की त्याच्यामध्ये आपण काय लिहिले ब्लॉकमध्ये, बोथ नंबर्स आर इक्वल, बोथ नंबर्स आर नॉट इक्वल हा मेसेज प्रिंट होईल. बरोबर, म्हणजे या केसमध्ये काय झालं आहे की पहिला ब्लॉक एक्झिक्यूट झाला नाही, स्किप झाला. दुसरा ब्लॉक काय झाला, ट्रू झाला, त्यामुळे तो ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित आन्सर मिळालेला आहे की 5 आणि 6 जेव्हा मी टाकतो तेव्हा ते दोन्ही नंबर्स इक्वल नाही आहे, तर हाच मेसेज यायला पाहिजे आणि तो येतो. पण जेव्हा मी 5 टाकेल तेव्हा काय करेल, मग पहिलीच इफ कंडिशन ट्रू झाली, 5 इज इक्वल्स टू 5 कंडिशन इज ट्रू. देन मेसेज काय प्रिंट होईल, बोथ नंबर्स आर इक्वल. इन दॅट केस तो सेकंड कंडिशन चेक करणार आहे. तो त्याला आन्सर मिळालं म्हणून तो डायरेक्ट चेक करणार नाही असं नाही होणार आहे, तो चेक करत जाणार, प्रत्येक स्टेटमेंट चेक करत जाणार. जरी तुमच्या इफ प्रोग्राममध्ये 10 प्रोग्राममध्ये 10 इफ स्टेटमेंट्स असतील, 10 इफ स्टेटमेंट्स असतील आणि पहिलंच इफ स्टेटमेंट्स ट्रू झालं म्हणजे प्रोग्रामचं आउटपुट मिळालं, पण तरीही तो बाकीचे 9 चेक करत राहणार आहे. त्याचं काम काय आहे की प्रत्येक इफ स्टेटमेंट चेक करणं. तो चेक करत राहणार, तो एक्झिक्यूट होणार नाही कारण फॉल्स होईल. प्रत्येक वेळी प्रत्येक इफ कंडिशन फॉल्स होईल,
त्यामुळे तो फक्त चेक करत जाणार, जम्प 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 होत जाणार आहे, इफ टू इफ इफ टू इफ इफ टू इफ, ठीक आहे. आणि मग फायनली गेट CHला जाईल. असं नाही होणार की पहिलाच इफ ट्रू झालं मग सेकंड इफला तो बघणार नाही, असं नाही होणार आहे, ठीक आहे. सो प्रोग्राम ऑफ इफ स्टेटमेंट तुम्हाला कळालं असेल. आपण याचे काही हेही एक्झाम्पल बघितले, अजून एखादं एक्झाम्पल बघितलेलं आहे. पुढे जाऊया आपण की इफ एल्स स्टेटमेंट काय आहे. लास्ट प्रोग्राममध्ये काही मुलींनी यूट्यूब लेक्चर्स वगैरे बघून इफ एल्ससुद्धा मेन्शन केलेलं, जे मी सांगितलं पण नव्हतं. ठीक आहे, चांगला स्टडी आहे, तुम्ही नेक्स्ट करताय. In this decision control statement, we have two block of statements. If condition result true, then if block gets executed. Else statement inside else block executes. Else cannot exit without if statement. Else cannot exit without if statement. In this tutorial, we have covered else if statement as well. पुढे बघूया आपण else if. सध्या if else वर कॉन्सन्ट्रेट करू. कसं होतं बघा, या प्रोग्राममध्ये पुन्हा मी मागे जातो. इफच्या प्रोग्राममध्ये इथे एक लॉजिक आपण असं डेव्हलप करता येईल की इफ n1 इज इक्वल्स टू n2, इन दॅट केस मी 5 व्हॅल्यू टाकल्या तर कंडिशन ट्रू होणार आहे, पहिला ब्लॉक एक्झिक्यूट झाला, बरोबर. एक समजून घ्या गोष्टी इथे. पण जेव्हा मी ह्या व्हॅल्यू डिफरंट टाकतो, 5 आणि 6 टाकेन, तर मी पहिला इफ चेक केला, 5 आणि 6 या दोन्ही व्हॅल्यू इक्वल्स नाही आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये काय कळालं, त्या दोन्ही इक्वल नाही आहेत. असत्या तर ती कंडिशन ट्रू झाली असती, नसतील तर तिथंच त्याला कळतं की n1 आणि n2ची व्हॅल्यू दोन्ही डिफरंट आहेत. मग मी पुन्हा खाली इफमध्ये चेक करायची काय गरज आहे. जर मला पहिल्याच स्टेटमेंटमध्ये कळत असेल की दोन्ही व्हॅल्यू डिफरंट आहेत, तर पुन्हा मला खाली चेक करायची गरज आहे का n1 इज नॉट इक्वल टू n2. तर अशा केसेसमध्ये त्यांनी काय केलं, आपलं थोडंसं वर्किंग कमी केलं आहे. हा प्रोग्राम आपण बघूया. सेम प्रोग्राम आहे, ह्याच्यामध्ये फक्त एक लाईन चेंज झालेली आहे. इंटेजर n1 n2 दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले, एंटर टू नंबर हा मेसेज, त्यानंतर n1 मध्ये n2 मध्ये व्हॅल्यूज इनपुट केल्या आणि पहिल्या इफमध्ये काय चेक केलं, इफ n1 इज इक्वल्स टू n2 आणि मी त्यावेळी टाकलं आहे 5 आणि 6. तर पहिली कंडिशन फॉल्स झाली. पहिल्यांदा त्यानं चेक केलं की दोन्ही इक्वल आहेत का. जर ते दोन्ही इक्वल नाही आहेत तर याचा अर्थ काय की ते दोन्ही डिफरंट आहेत. म्हणजे पुन्हा मी इफ टाकून कंडिशन टाकत होतो, त्याच्याऐवजी मी तिथं काय टाकलं, एल्स. इफ एल्स, हे नाही तर ते, बरोबर. जेव्हा एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात, एखादं उत्तर बरोबर नाही आहे तर ते काय असणार आहे, चूक असणार आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल का. त्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल्स नाही आहेत तर त्याचा अर्थ काय, त्या दोन्ही व्हॅल्यू वेगळे आहेत. येते लक्षात. एखादी गोष्ट चूक आहे तर ती बरोबर कधीच नसणार आहे. एखादी गोष्ट बरोबर आहे तर ती चूक नसणार आहे. म्हणजे बरोबर आहे की नाही हे चेक केल्यानंतर आपल्याला कळतं ना की बरोबर आहे की चूक आहे. जर बरोबर नसेल तर नक्कीच चूक आहे, ह्याच्यापेक्षा तिसरं काही नाही आहे. अशा केसमध्ये इफ जर पहिल्या कंडिशनला ट्रू झालं तर ते इक्वल असेल, अदरवाईज ते 100% डिफरंट असेल. त्यामुळे पुन्हा चेक करायची गरज नाही. इफ स्टेटमेंट स्किप केलं तिथं काय टाकलं, एल्स टाकलं. हाच फरक याच्यामध्ये आहे, बाकी काहीही चेंज होत नाही. तुम्ही जेव्हा मल्टिपल इफ घेत आहे तेव्हा जेव्हा दोन इफ स्टेटमेंट असतात त्यावेळी पहिला इफ टाका, त्याच्यामध्ये जर कंडिशन चेक झाली नाही तर दुसऱ्या इफच्या ऐवजी इफ आणि कंडिशन टाकण्याऐवजी एल्स टाका. हाच फक्त याच्यामध्ये फरक आहे. पुन्हा मी कंपॅरिझन केलं इथं दोन प्रोग्रामचं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, दोन्ही प्रोग्राम तुम्ही बघू शकताय. प्रत्येक लाईन सेम आहे इफ आणि इफ एल्समध्ये. फक्त एकच लाईन जिथं की सेकंड इफ कंडिशन टाकली तिथं मी काय टाकलं, एल्स टाकलं. सेकंड इफच्या ऐवजी तिथं मी एल्स टाकलेलं आहे. म्हणजे हा त्याच्यामधला कंपॅरिझनचा पार्ट आहे. स्विच केस स्टेटमेंट आपण नंतर बघू, पण सध्या आपल्याला ह्याच्यावर काही 5-6 प्रोग्राम घ्यायचे आहेत इफ आणि इफ एल्सवर. इथून पुढे जे मी तुम्हाला प्रोग्राम देईन सोडवण्यासाठी ते प्रोग्राम तुम्ही इफ एल्सचा वापर करून लिहायचा आहे, जशी गरज पडेल तशा पद्धतीनं. ठीक आहे. होप सो की तुम्हाला समजलं असेल, कारण ऑलरेडी याच्यामधले 2 प्रोग्राम्स आपण बघितलेले आहेत. हे लेक्चर झालं तर तुम्ही लेक्चर ऐका
तुम्हाला मी संध्याकाळीपर्यंत एक प्रोग्राम पण देईन, तो प्रोग्राम तुम्ही आपण नेहमी करतो त्या पद्धतीनं अपलोड करा. ठीक आहे. तुम्हाला समजलं नसेल तर काही शंका आपण उद्या परत उद्या संडे परवा दिवशी आपण काय करू ह्याच्यावर क्वेश्चन आन्सर सेशन आपण अवेलेबल करून देऊ. त्यावेळी तुमच्या काही डाऊट्स असतील तर त्यावेळी डाऊट्स तयार ठेवा, नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला विचारता येईल. थँक्यू.